बदलापूरमध्ये शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून प्रशासनाच्या तक्रार निवारण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील सेंट अँथनी स्कूलच्या कथित मनमानी कारभाराविरोधात एका पालकाने आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. विद्यार्थ्यांना विशिष्ट विक्रेत्याकडूनच स्टेशनरी खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता, जो शासनाच्या शिक्षण नियमांच्या विरोधात असल्याचे अनेकदा स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणाची दखल घेत शिक्षण विभागाने 16 मार्च 2026 रोजी शाळेला आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देणारे पत्र पाठवले. मात्र या पत्रानंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे तक्रारदाराने सांगितले आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे कोणतीही प्रत्यक्ष चौकशी किंवा पाहणी न करता ही तक्रार निराकरण म्हणून पोर्टलवर बंद करण्यात आली. तक्रारदाराला चौकशी प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नाही, तसेच त्यांची बाजू ऐकून घेण्याचाही प्रयत्न झाला नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. स्थानिक पालकांमध्ये या घटनेमुळे तीव्र असंतोष पसरला असून प्रशासन केवळ कागदोपत्री कारवाई करून आपली जबाबदारी पूर्ण झाल्याचे दाखवत असल्याची भावना निर्माण झाली आहे. पालकांच्या मते अशा प्रकारे तक्रारींचे औपचारिक निवारण केल्याने प्रत्यक्ष समस्यांवर कोणताही परिणाम होत नाही आणि शाळा व्यवस्थापनावर कोणताही दबाव निर्माण होत नाही. यामुळे शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता आणि जबाबदारीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. शिक्षण तज्ज्ञांनीही या प्रकरणावर भाष्य करताना स्पष्ट केले की तक्रारींचे निवारण करताना केवळ पत्रव्यवहार पुरेसा नसतो, तर प्रत्यक्ष पडताळणी, तक्रारदाराची बाजू समजून घेणे आणि नियमभंग करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असते. अन्यथा अशा प्रकरणांमध्ये केवळ कागदी घोडे नाचवण्याची प्रक्रिया सुरू राहते आणि सामान्य नागरिकांचा शासन यंत्रणेवरील विश्वास ढासळतो. दरम्यान संबंधित शाळा व्यवस्थापनाकडून या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, तर शिक्षण विभागाकडूनही तक्रार निराकरण का करण्यात आली याबाबत स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे तक्रार निवारण प्रक्रियेतील त्रुटी पुन्हा अधोरेखित झाल्या असून नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी अधिक पारदर्शक, जबाबदार आणि परिणामकारक यंत्रणेची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष तपासणी करून योग्य ती कारवाई केल्यासच नागरिकांचा विश्वास पुन्हा निर्माण होऊ शकतो.